दरम्यान हा सगळा वाद ज्या ऑडिओ क्लिपमुळे निर्माण झालाय त्या क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. काय म्हणले, एवढे म्हणले मी तुम्हाला एक ह्याच्यावर लिहून देऊ का म्हणले. मी म्हणलं नाही साहेब, म्हणजे इथपर्यंत केलं त्यांनी. आता आपण दिलेला शब्द पाळला, त्यांनी पाळा. आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून. माळाजवळच बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ. ते बी लईतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होते, कोणाला ताईला. ते बी करून घेणं गरजेचं होतं मला. उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना. मला जातीवादी शिक्का नको. त्याचाही फायदाच होणार आहे. जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी. पार्टीचं नुकसान नाही त्यात. मी जरी जवळ मतं पण बाकी 376 बूथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती. हे बी तितकंच खरं. प्रामाणिक दिली ह्यावेळेस. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला. नुसते यंत्रणा नाही, पैसे बी दिलेत मी बाप्पाला. हा काय झालं, मी सापुद्राकडे गेलो आणि आता ह्याला होतो वाळगाला. सगळे यंत्रणा दिली मी ह्यावेळेस. मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस. मनातून काय झालं बरं का, म्हणजे या वातावरणामुळे नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं. 4-5 महिने आधीच ठरलं होतं. बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी बैला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो. म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्र थांबलो मुंबईत. हे खालच्या पातळीवर कोण धन्यवाद. म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचं ना आपल्याला. त्यांना खेटून आपण काही विषय नाही. बीडमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू, मी सारखा फाटका माणूस खेळतो. अरे मी तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर इकडे आल्यावर मग ते फोडण्यात मी माझे. त्याला एक ठोका, एक दगड, आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत आपल्याला एका ठोक्यात. नाही प्रेस घेऊन बी काही बोलतो मी पुन्हा. तसलं नाही, अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन. ते बी लोक जाहीर चॅलेंज करू त्याला.